विदर्भातल्या शाळांच्या पहिल्याच दिवशी लोकशाही मराठीनं केलेल्या रियालिटी चेकमध्ये काही शाळांची दुर्दशा दिसली आहे, तर काही शाळांमध्ये शिक्षकच अनुपस्थित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। या शाळांची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन आता शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेलं आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय, त्यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आपल्यासोबत शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर जी आहेत। सर, विदर्भातील शाळांच्या दूरदर्शेवरती लोकशाही मराठीने आज खुलासा केलेला आहे। एकंदरीत जे रियालिटी चेक ऑपरेशन पहिल्याच दिवशी शाळेचं केलं होतं, शाळांची पडझड होताना पाहायला मिळत आहे, शिक्षकांची अनुपस्थिती आहे। काय एकंदरीत या संदर्भात शासन आता दखल घेणार का? आपण जर बघितलं तर मागच्या काही वर्षांमध्ये शासकीय शाळा त्या जिल्हा परिषदेच्या असो किंवा नगरपालिकेच्या असो, आपल्याला विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी वाढताना दिसत आहेत। अनेक ठिकाणी देशातल्या ज्या शासकीय शाळा आहेत त्याला दत्तक घेण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। पीएमश्री शाळा योजना त्याला नाव देण्यात आलं। त्याच पद्धतीनं राज्यातल्या ज्या दुरावस्थ शाळा ग्रामीण भागातल्या शाळा आहेत त्याला दत्तक घेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि त्याला सीएमश्री शाळा योजना नाव देण्याचं। अनेक शाळांची निवड आदर्श शाळा म्हणून त्या ठिकाणी करण्यात आली आणि चांगल्यात चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे। आज विदर्भातल्या शाळांचा पहिला दिवस होता। मी देखील स्वतः त्या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातल्या सातोडा ह्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये गेलो। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद पालकांकडनं होता, विद्यार्थ्यांकडनं होता। परंतु आपण जी स्थिती ह्या ठिकाणी सांगितलेली आहे त्याची निश्चितपणे चौकशी करण्यात येईल आणि जाणीवपूर्वक जर का कोणी त्या ठिकाणी अनुपस्थित राहिलं असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यात। दरवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शाळा दुरुस्तीकरता, शाळेच्या वर्गखोल्या बांधण्याकरता, शाळेला कंपाऊंड वॉल करण्याकरता एक स्पेसिफिक तरतूद त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये त्या ठिकाणी असते। आणि राहिला प्रश्न शिक्षकांचा, महाराष्ट्रामध्ये अतिशय काही चांगले शिक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत महाराष्ट्राची शिक्षण प्रणाली या ठिकाणी चालविण्यात आलेली आहे। निश्चितपणे शिक्षक देखील या ठिकाणी मेहनत घेत आहे। कॅमेरामन रोहित नाईकसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।